नमस्कार. रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत. धनंजय मुंडे साहेबांचा मला फोन आला, तो साधारणतः 8:45 वाजता आला की पंकजा मुंडे यांच्या ज्या क्लिप्स फिरत आहेत त्याच्यावरती त्यांना प्रतिक्रिया द्यायची आहे. 100 किलोमीटरचा प्रवास करून मी इथे आलो. अर्थात मी त्यांचा आभारी आहे, कारण ते प्रतीक्षा करत थांबलेत. याच्या आधी केव्हा आम्ही धनंजय मुंडेंना संपर्क साधला तेव्हा ते असं म्हणत होते की मला याच्यावरती बोलायचं नाही आहे. म्हणून मला असा एक सेन्स येतो की आत्ता भगवानगडावरून जी काही चाललेला संघर्ष आहे तो राज्यसत्ता विरुद्ध धर्मसत्ता असा नाहीच आहे. त्याच्यात आणखी काही अंडर करंट्स आहेत. मी हे जाणीवपूर्वक म्हणालो, कारण तुम्ही सुद्धा योग्य वेळेचीच वाट पाहत होतात. दसरा जवळ आलाय, त्या क्लिप्स आल्या आणि तुम्ही लगेच आला. ज्या क्लिप्स आल्यात, मी तेवढ्या क्लिप्सच्या बाबतीत बोलायचं हे आपल्याला मी सांगितलं. आमच्या बहीण राज्य मंत्रिमंडळातल्या 4 खातं सांभाळणाऱ्या मंत्री आहेत आणि एका मंत्र्याने कसं वागावं, काय करावं याचा एक नियम आहे. आणि त्या नियमानुसार जर एखादा कायदा बनवणारा मंत्री कायदा तोडायची भाषा करत असेल तर राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून प्रतिक्रिया देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि कर्तव्य नाही तर तो माझा धर्म आहे. त्यामुळे स्वाभाविक यापूर्वी भगवानगडाचं म्हणजेच धर्मसत्तेच्या विरुद्ध राज्यसत्तेच्या भानगडीत मी यापूर्वीही पडलो नाही आणि आत्ताही मला पडायचं नाही. आत्ता जी भूमिका मला मांडायची आहे ती एवढीच आहे की एक ज्येष्ठ मंत्री ज्यांनी शपथ घेतली आहे गोपनीयतेची, आणि कायदा बनवणारे मंत्री जर कायदा तोडण्याची आणि इतरांना धमकी देण्याची भाषणं करत असतील आणि त्याची ऑडिओ क्लिप आपल्या सर्व माध्यमांच्यातून बाहेर येत असेल तर त्यावेळेस राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून माझं हे कर्तव्य आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला विचारणं, तेही आपल्या माध्यमाच्या, की तुम्ही याबाबत काय करणार आहात. एवढ्यावर ते थांबले नाहीत. महंतांचं काय बघतो काय नाही बघित हे त्यांनी सांगितलं. 11 तारखेनंतर आम्ही महंतांची बघतो. दुसरी भाषा त्यांनी केली की परळीमध्ये आम्ही आमच्या विरोधकांवर म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांवर. मी असं करणार आहे की त्या 4ही क्लिप प्ले करणार आहे आणि प्रत्येक क्लिपवरती तुमचं म्हणणं घेणारच आहे. पण मुळात मी जेव्हा असं म्हणतो की धर्मसत्ता आणि राज्यसत्तेचा संघर्ष आहे, त्याच्यामध्ये कधीही असं झालेलं नसावं. तर पंकजा मुंडेच्या समर्थकाकडून ज्या पद्धतीच्या पोस्ट येत आहेत की एक धर्मसत्तेचा प्रमुख राज्यसत्तेच्या घटकातल्या अतिशय प्रबळ अशा मंत्र्याच्या विरोधामध्ये जी भाषा वापरतो त्याला कुठेतरी पाठबळ असल्याशिवाय, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि तुमचं पाठबळ असल्याशिवाय ते होत नाही, अशी पण चर्चा आहे. राहुलजी, एक प्रामाणिक प्रश्न तुम्ही मला विचारला. या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर मलाही एक प्रामाणिक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. ज्यावेळेस मी विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर पहिल्यांदा गडावर गेलो आणि त्या गडावरती मी दर्शन करायला गेलो होतो एक भक्त म्हणून. मला काय भाषण करायचं नव्हतं आणि ना कधी आयुष्यात माझी इच्छा असेल की मी कुठल्या गडावरून भाषण द्यावं. मी दर्शन करायला गेलं असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावरती दगडफेक केली. माझ्या विरोधात त्याच ठिकाणाहून वेगवेगळी भाषणं झाली. त्यावेळेस कुणाची धर्मसत्तेला साथ होती असा जर मी प्रश्न विचारला तर ते योग्य आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो, माझा त्या गडाशी एक भक्त याच्या पलीकडं कसलंही नातं नाही आहे. त्यामुळे मला धर्मसत्ता विरुद्ध राज्यसत्ता या भानगडीत यापूर्वी मी नव्हतो, आत्ताही नाही. गडाच्या संदर्भात माझं जर नातं काय असेल तर मी भगवान बाबाचा एक निस्सीम भक्त आहे आणि तो भक्त मी कायम राहणार आहे जोपर्यंत माझ्या आयुष्याचा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत. त्या क्लिप्स प्ले करण्याच्या आधी पुन्हा तो मुद्दा ट्रेस करतो की मुळात हे ओबीसीचं राजकारण आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीनं गडावरून मेसेज दिला, दिवंगत मुंडे साहेबांच्या नंतर जर ओबीसीचं नेतृत्व कोणाकडे जात असेल तर ते पंकजा मुंडेकडे जाते आणि मग त्यांना राजकीय विरोध करणाऱ्या कुठल्याही राजकीय पक्षाला, मंडळीला ते नको आहे. आणि म्हणून मग हे जे चालतंय त्याच्यामागे कुठेतरी पाठबळ द्यायचं, जे घडतंय ते दुरून बघत राहायचं. संघर्ष टोकाला जातोय का, तो जात असेल तर जाऊ द्यायचा. संघर्ष टोकाला जावा या मताचा मी नाही आहे. मुळात मी कुणाची एकाची बाजू घेतली असली तरी त्याला घेतली असती तर त्या बाबतीत दोष मलाच दिला असता.
त्यामुळे यापूर्वी स्वर्गीय मुंडेसाहेब गडावरून भाषण द्यायचे ते सगळ्यांनी स्वीकारलं होतं. आता कुणी भाषण द्यावं आणि कुणी त्याला परवानगी द्यावी की न द्यावी याच्याशी माझं काही घेणं देणंच नाही. पण तुमचं मत तर असेल की भाषण दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे. माझं व्यक्तिगत भाषण कुणी द्यावं का कुणी न द्यावं, माझ्या दृष्टीनं भगवान गड आणि भगवान बाबा आणि ती गादी महत्वाची आहे. कारण मी एक भक्त आहे. मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये एक भक्त म्हणून तिथं आपलं श्रद्धापीठ आहे. त्या श्रद्धापीठावर आपल्याला गेल्यानंतर आशीर्वाद मिळावा, आपल्या मनाला शांती मिळावी, जी अपेक्षा असते. याच्या पलीकडे माझी दुसरी काही अपेक्षा नाही. पण मग कालपर्यंत तिथे राजकीय भाषणं होत होती, मुंडे साहेबांनी दिलेले आहेत तिथे. बरोबर आहे, राजकीय भाषण होत होती. याबाबत जर मी असं म्हणलं की राजकीय भाषण का होत होती, तर त्या अनेक भाषणामध्ये मी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या सोबत होतो. आता त्या भाषणं त्या ठिकाणी सर्वांनी स्वीकारली, महंतांनी स्वीकारली, महंतांनी परवानगी दिली. त्यानंतर जर ट्रस्टनी, ती एक ट्रस्ट आहे, ती महंत आहेत, त्यांनी जर ठरवलं किंवा याबाबत कुणी बोलावं कुणी नाही बोलावं, त्याच्यात मी काय हस्तक्षेप करावा आणि मला काय बंद पडलंय. कुणाला आजही तिथं येऊन भाषण करायचं असेल आणि तिथं सर्वांनी मते भाषण द्यायची कुणाची तयारी असेल तर यापूर्वी दिले, मागच्या वर्षी दिले, त्याच्या अगोदरच्या वर्षी दिलं. त्यामुळे आत्ता दिलं काय नाही दिलं काय यांनी मला काय फरक पडत नाही, कारण मी एक बाबांचा भक्त आहे. त्याच्यामुळं माझी एकच भूमिका आहे की भगवान बाबाचं श्रेष्ठत्व, त्यांचं दैवत्व हे भक्तांनी टिकवलं पाहिजे आणि तेवढं सगळ्यांना शहाणपण मिळावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. मला असं म्हणायचं की पंकजा मुंडे आता जे करतायत त्यातून तिथलं जे पावित्र्य राखायला जायला पाहिजे ते राखलं जात नाही. हे बघा, माझं असं म्हणणं आहे की एक नक्कीच आहे की कुणी पावित्र्य राखायला पाहिजे, कुणी राखायला न पाहिजे. तो जो भगवान बाबाचा भक्त आहे त्यांनी पावित्र्य राखायलाच पाहिजे. आणि ते पावित्र्य राखत असताना माझ्या दृष्टीनं महत्वाचं काय आहे की एखादा विषय गडावरून निर्णय झाला आणि ते निर्णय करत असताना तो निर्णय ज्याला अधिकार आहे त्याने केला. मग शेवटी तो निर्णय झाल्यानंतर त्या निर्णयाच्या विरोधामध्ये एखादी भूमिका घेणं, मग ते शेवटी धर्मसत्तेच्या विरुद्ध राज्यसत्ता झालेलीच आहे. आणि राहुलजी, मी आत्ता व्यक्तिगत, तुम्ही किती खोल प्रश्न विचारताय, हा या देशाचा इतिहास सांगतोय की ज्या वेळेस धर्मसत्तेच्या विरुद्ध राज्यसत्ता लढली त्यावेळेस राज्यसत्तेला हातबल व्हावं लागलेलं आहे. हा मेसेज नाही आहे माझा, हा मेसेज नाही. तुम्ही गृहीत धरताय, स्वाभाविक आहे, तुम्ही माध्यमाचे अतिशय ज्येष्ठ प्रतिनिधी आहात, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपण मेसेज घ्यायचा प्रयत्न करताय. हा मेसेज नाही. महाभारत असेल, रामायण असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. माझ्या दृष्टीनं तिथं भाषण त्यांचे सर्वांनी स्वीकारलं तर त्यांना भाषण करायची परवानगी तिथं मिळेल तर आम्ही कुठं नकार देतोय. आमचा विरोध नाहीच आहे. त्यांना भाषण करायचं असेल त्यांनी भाषण करावं, म्हणताना परवानगी द्यायची असेल त्यांनी परवानगी द्यावी. त्यांना जर परवानगी नाही द्यायची तो त्यांनी घेतलेला निर्णय, त्याच्यात मला कशाला मध्ये घेता. आणि मला मध्ये घ्यायचं काही कारण नाही. माझा उद्देश असा आहे की मी त्या गडाचा भक्त आहे आणि मी गडाचं हित पाहतोय आणि कुठल्याही कायदा सांभाळणाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये आणि गडावर अनिहित होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे. याच्या पलीकडे माझी दुसरी काही अपेक्षाच नाही. मी जाणार आहे ऑडिओ क्लिपवरती. तुम्ही मुंडे कुटुंबाचे सदस्य आहात. गोपीनाथ मुंडे साहेब त्या ट्रस्टचे सदस्य होते. गोपीनाथ मुंडे साहेबाच्या नंतर पंकजांना त्या ट्रस्टमध्ये घेण्यात आलेलं नाही आहे, हाही एक संघर्षाचा पदर आहे. असं म्हटलं जातं त्यांच्या समर्थकाकडून की जाणीवपूर्वक मुंडे कुटुंबांना बाजूला ठेवण्याचा महंतांनी प्रयत्न केला, पोस्ट करतात. आता याच्या बाबतीत खरं तर आता मुंडे कुटुंबाचे सदस्य म्हणूनच मी म्हणतोय की शेवटी ट्रस्टच्या अध्यक्षांनी निर्णय करायचा आहे की ट्रस्टमध्ये कुणाला घ्यायचा आहे. आणि मी जरी मुंडे कुटुंबाचा एक सदस्य असलो तर याचं उत्तर महंतच देऊ शकतात. ते ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. ट्रस्टी कुणी निवडायचे, ट्रस्टनी बहुमताने तो कुणाला नव्याने ट्रस्टी म्हणून घ्यायचा असेल तर तो बहुमताने करायचा निर्णय तो महंतांचा आहे. याचं उत्तर महंत अतिशय योग्य रीतीने देऊ शकतात. याच्यामध्ये काही आर्थिक कारण वाटतात तुम्हाला? नाही, मला या बाबतीत संघर्ष नाही, मला या बाबतीमध्ये काय नेमकं चाललंय मलाच लक्षात येत नाही. आणि खरंच जे चाललंय ते अतिशय चुकीचं आहे. मी एवढंच म्हणतो की जे चाललंय ते चुकीचं आहे. एवढं तुम्ही दूर आहात, तुम्हाला हा संघर्ष इतक्या टोकाला गेलाय. ओबीसी समाजातला, वंजारी समाजातला अतिशय जे महत्वाचं देवस्थान आहे आणि तिथे तुम्ही एवढं दूर आहात, तुम्हाला इथले अंडरकरंट्स माहिती नाही. मग काहीतरी स्पष्टपणे बोलायला पाहिजे. ही ती वेळ आहे, कारण दसऱ्यात काही होऊ शकतं. हे बघा, मी एक वाक्यात बोललो, ही वेळ वाईट आहे आणि या वेळेला कायदा आणि सुव्यवस्था पाळली गेली पाहिजे. भगवान गडाचं हित सगळ्यांनी जपलं पाहिजे.
कुणीही अति विषय करून या बाबतीतला संघर्ष टाळला पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळे मला या गोष्टीत काही संघर्ष वाढवायचा नाही. सर्वांचीच इच्छा आहे की हा संघर्ष टळला पाहिजे. सामंजस्याने एकत्र बसून त्यांचा टळत असेल तर योग्य आहे. आणि आम्हाला काही बोलायचा तो अधिकार नाहीच आहे ना. आम्ही कारण भक्त आहेत. आम्ही त्या कुठल्याही अधिकारात नाही बसत ना. तिथं जाऊन बोलायच्या अधिकारात बसतो ना ट्रस्ट म्हणून आम्ही काही ट्रस्टी नाही आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना काय अधिकारवाणीनं सांगू शकतो. आणि आमचं आणि त्यांचं कुणाचं ट्रस्टची संभाषण सुद्धा नाही आहे. कारण यापूर्वी मागच्याच वर्षही झालं नाही त्याला की मी विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर 1-1.5 वर्षापूर्वीच माझ्यावरती तिकडे दगडं फेकली. त्याच्यामुळं आपली श्रद्धा आपण कायम ठेवली. आता उदाहरणात असं म्हणलं की मी काही वेगळं करायचं तर दगडं पडल्यानंतर मलाही काही बोलता आलं असतं. मला काय करता आपल्याला नाही. आपलं ते श्रद्धा टाकायचं. दगडं पडले तेव्हा त्याला कोण कारणीभूत होतं? आता मला त्या बाबतीमध्ये ते तर उघडपणे झाले ना की ते भाजपचे कार्यकर्ते होते. ते तर उघड होतं. त्याच्यात मला त्या विषयात तुम्ही काढला म्हणून मी बोललो. आता तो प्रसंगच आहे तसा. कारण महाराष्ट्रात त्या प्रसंगाच्या अनुषंगाने विचारतो. समजा पंकजा मुंडेंची आजची भूमिका तशीच कायम राहिली आणि त्या तिथे गेल्या, काय होईल असं तुम्हाला वाटतं? बघा, जे आता होईल त्याच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की प्रशासनाला आणि सरकारला हे माहिती आहे की आणि आत्ता ज्या काय व्हिडिओ क्लिप्स फिरत आहेत त्याच्यातून कायदे व बनवणारे व्यक्ती कायदा कसे तोडणार आहेत हे पण त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे. त्यामुळे सरकारने अतिशय कठोर भूमिका घेतली पाहिजे. आणि आता काय करायला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय करायला पाहिजे? नाही, यात भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. जर कायदा बनवणारेच कायदा मोडण्यासाठी निघत असतील तर या बाबतीत राज्याचे गृहमंत्री म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करायला पाहिजे. काय अपेक्षित आहे तुम्हाला? तुम्ही एकीकडे राजीनाम्याची मागणी केली. मी राजीनाम्याची मागणी जी केली आहे ती वेगळ्या कारणावर केली आहे. दोन्ही कारणं एकत्र आपण करून दोन्ही कारणं सांगा. मी सांगतो. राजीनाम्याची मागणी मी यासाठी केली आहे की त्या व्हिडिओ क्लिपमध्ये एखाद्याला धमकी देणं हे कुठल्या मंत्र्याला शोभणारं नाही. एखाद्या मंत्र्यांनी स्वतःच्या ताकदीचा मंत्रिपदाचा गैरफायदा घेऊन परळीमध्ये जर खोट्या केसेस दाखल केल्या असतील, त्याची कबुली दिली असेल, त्याच ज्यांच्यावर खोट्या केसेस केल्या त्यांनाच मारलं हेही कबूल केलं असेल आणि खोट्या केसेस केल्यानंतर त्यांच्यावरच तडीपाराची कारवाई केली हे जर कबूल केलं असेल तर यांना मंत्री म्हणून राहायचा अधिकार काय? आणि दुसरा, ज्या खात्याच्या त्या मंत्री आहेत त्याच खात्याच्या निधीवर तिथल्या लोकांना विकत घेण्याची भाषा जर मंत्री करत असतील तर मंत्रिपदावर राहण्याचा यांना काय अधिकार आहे हे मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विचारलंय. मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे. ही बाब गंभीर आहे आणि तशा घटना आहेत. ज्यांना कुणाला मारलं त्याच्या FIR इथं झालेल्या आहेत. ज्यांना हद्दपार केलं ते मागच्याच आठवड्यात हद्दपार केलं. आणि नुसता हद्दपार नाही तर इथल्या डेप्टी कलेक्टरची इच्छा नसताना बदली केली आणि रिलीव्ह करायच्या अगोदर तुम्हाला रिलीव्ह केलं जाणार नाही. जोपर्यंत तुम्ही या हद्दपारीवर ऑर्डर करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला रिलीव्ह केलं जाणार नाही. ही बाब सुद्धा तुमच्या पुराव्यानिशी मी समोर आणू शकतो. ती ते बोललेल्या आहेत. म्हणजे ज्या बोलल्या ती तर रिप्लिकेट होत आहे ना. म्हणून मी राजीनामा मागतोय. त्या गडावर जाव्या, त्यांनी भाषण करावं का न करावं याच्यासाठी मी काही बोललोच नाही. यापूर्वी मला गेली महिनाभर झालं मी जिथं कुठं फिरतोय गडाच्या बाबतीत मला बोललं जात आहे बोला आपण. मला या बाबतीत काय बोलायचं नाही कारण तो त्यांचा निर्णय. म्हणून त्यांनी मुंडेसाहेब गेल्यानंतर त्यांना गडाच्या कन्या मानलेल्या आहे. त्याच्यानंतर कन्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. माझं काही घेणं देणंच नाही. मला ना एक क्लिप प्ले करायची आहे कारण धनंजय मुंडे साहेब आता जे म्हणतात त्याचा पुरावा पण त्यांनी आणलाय की विशेषतः पंकजा मुंडेंची ती जी क्लिप आहे ना की जी यांच्या दृष्टीने खूप वादग्रस्त आहे आणि एक मंत्री म्हणून बघितल्यानंतर सुद्धा असं वक्तव्य कोण कसं करू शकतं असा सर्वसामान्यालाही प्रश्न पडेल. तर ती क्लिप मी एकच प्ले करणार आहे. त्या क्लिपमध्ये बघा ना यांचा जो मुंडे साहेबांचा आक्षेप आहे की एक मंत्री हीच ती क्लिप आहे. ही तुम्ही क्लिप ऐकली, त्यातले ऑडिओज ऐकले. आता त्याच्यातले पुरावे धनंजय मुंडे साहेब आपल्याला देत आहेत. 2-3 मुद्दे होते. एक म्हणजे कुणाला तरी तडीपार केलं, निधी नाही दिलेला, धमक्या दिल्या, अशा पद्धतीचे त्या क्लिप्स. एक तर शरद मुंडे नावाचे माझे नगरसेवक आहेत ज्यांच्यावर ज्या वेळेस त्यांना मारहाण झाली त्यावेळेस ते परळी नगर परिषदेचे बांधकाम सभापती होते.
कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना मारहाण झाली, त्यांनाच मारहाण करून त्यांच्यावरतीच खोट्या केसेस केल्या आणि मागच्या 15 दिवसापूर्वी त्यांनाच हद्दपार केला. 15 दिवस म्हणजे ऑर्डर निघून 15 दिवस झाले असतील किंवा 15 दिवसापेक्षा कमी झाली असतील आणि ती ऑर्डर ज्या उपजिल्हा अधिकाऱ्याला करायला लावली त्यांची बदली 20 दिवसापूर्वी अंबडला झाली. पण त्यांना रिलीव्ह या कारणासाठी करत नव्हते की हे बेकायदेशीर तडीपार करायला तुम्ही सांगताय, मी करत नाही. आणि त्यांना सुद्धा सत्तेचा असा दाब टाकला की जोपर्यंत तुम्ही ही तडीपाराची ऑर्डर काढत नाही तोपर्यंत तुम्हाला रिलीव्ह केलं जात नाही. ह्या सगळ्या तारखा मी तुम्हाला दाखवू शकतो की त्या डेप्टी कलेक्टरची बदली कधी झाली, त्यांना रिलीव्ह कधी केलं आणि रिलीव्ह व्हायच्या आदल्या दिवशीच त्यांची तडीपार म्हणून ऑर्डर झाली. आणि जे तडीपाराची भाषा केली जाते ती जी ऑडिओ क्लिपमध्ये येते आणि ते परळीचं उदाहरण दिलं त्यांनी. आम्हीच खोट्या केसेस करतो हे सांगितलंय, आम्हीच मारतो, आम्हीच खोट्या केसेस करतो आणि आम्हीच तडीपार करतो हे स्वतः मंत्री बोलतायत. त्याचे सगळे पुरावे आहेत. मग यांनी राजीनामा नको द्यायला? आणि हे जे बोलतोय मी या कारणासाठी मी राजीनामा मागतोय. निधीचा एक मुद्दा होता की मी माझ्या खात्याचा आता त्या ठिकाणी लेखाशीर्ष ग्रामविकास मंत्रालय 25-15चा निधी त्याला एक निकष आहेत आणि निकष लावताना आपण कुठल्या गावाला निधी तो दिला पाहिजे गावाच्या विकासासाठी, तर त्यांनी स्पष्टपणानं भगवानगडाच्या पायथ्याच्या सगळ्या गावांना त्या ठिकाणी 25-15चा निधी दिला. तो का दिला? महाराष्ट्रात तेवढीच फक्त गाव आहेत का? बरं, दिला असेल, आमचं काही म्हणणं नाही, तो द्यावा. पण त्या ठिकाणी निधी कसा दिला जातो आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं हेही त्यांनी ऑडिओ क्लिपमध्ये आहे. नेमकं काय करावं लागतं निधी मिळवताना हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे. तिथं संशय निर्माण होतो. तुम्हाला काय संशय? माझा संशय की निधी द्यायला लागतो म्हणजे काय करावं लागतं, निधी मिळवण्यासाठी काय करावं लागतं हे तुम्हाला माहित नाही का? हे बोलणं म्हणजे काय? म्हणजे पैसे द्यायला लागतात. आता याच्या बाबतीमध्ये त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की नेमकं काय करावं लागतं. हे जर स्पष्ट ऑडिओ क्लिपमध्ये आलं असतं तर आपण समजू शकलो असतो. आणि दुसरी भाषा की तिथं त्यांनी ऑडिओ क्लिप किती सरपंच आलेत, किती ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, किती महिला सदस्यांचे पती आलेत हे स्पष्टपणाने सगळं सांगितलं. म्हणजे आणि तुम्ही त्याच लोकांना म्हणता मी तुम्हाला विकत घेऊ शकते. म्हणजे कशाने विकत घेऊ शकता? हा ठीक आहे, तुम्ही अरबो खरबो असताल पण तुम्ही मंत्री आहात आणि तुम्ही जनतेला विकत घ्यायची भाषा करू शकता. आणि कुठल्या जोरावर? तुमच्या विभागाच्या आणि सरकारच्या पैशाच्या जोरावर तुम्ही जनतेला विकत घेणार? ही गंभीर बाब आहे. म्हणून मी या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करतोय आणि ही अतिशय गंभीर बाब आहे. आणि याच्यात तुम्हाला जे म्हणलं की तडीपाराच्या बाबतीमधलं हे पुरावेच घेऊन बसलेत. ते जे क्लिप्स आहेत ना त्या क्लिपच्या अनुषंगाने जे म्हणून पुरावे देता येतील. जेवढ्या गुन्ह्यावर एक गुन्हा आहे, बाकी सगळे गुन्हे नील झालेले आहेत. पण बाकी नील झालेले गुन्हे सुद्धा कोर्टातून निर्दोष झालेले गुन्हे सुद्धा याच्यात खोटे दाखवलेत आणि तडीपाराची ऑर्डर या ठिकाणी केलेली आहे. याबाबतची तारीख 1/10/1959 म्हणजे याच्यात तारीख पण दिली 15/2/2016. आणि जबाब देणारे नामे शरद विठ्ठलराव मुंडे, राहणार कोदरी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. विरुद्ध पोलीस अधिनियम 56(अ)(ब) प्रमाणे हद्दपार प्रस्ताव सादर केला आहे आणि त्याचा प्रस्ताव हा त्याची तारीख 3/9/2016 अन्वये चौकशी अहवाल सादर केलाय आणि त्यांना तडीपार केलाय. हे गुन्हापासून हे सिव्हिल क्रिमिनल ऍप्लिकेशन आहे, हे सगळे आहेत. म्हणजे जे ते ऑडिओ क्लिपमध्ये बोलले आहेत ते उदाहरण हे आहे आणि त्यांनी कबूल केलंय आणि कबूल केलंय की मी असं केलंय. आणि हे जर पुरावे आहेत तर त्यांना मंत्रिपदावर राहायचा अधिकार काय? आणि त्यांनी सांगितलं की आम्ही खोटे गुन्हे दाखल केलेत. म्हणजे आजपर्यंत माझं तर म्हणणं आहे की परळीमध्ये किंबहुना बीडमध्ये मधल्या काळात ज्या तडीपारी झाल्या किंवा परळीमध्ये जे खोटे गुन्हे दाखल झाले त्याच्यातली पूर्ण चौकशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. हा गंभीर विषय आहे. याच्या बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सिरियसली असे अधिकार दिलेत का मंत्र्यांना? आणि कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळे मिळून जर भांडत असो की या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही आणि दुसरीकडे राज्याचे मंत्री जर कायदा तोडायची भाषा करत असतील आणि तोडत असतील आणि त्याची उदाहरणं आणि पुरावे आपल्या समोर असतील तर राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा अशा मंत्र्याला क्लीन चिट देणार आहेत का? हे एकदा महाराष्ट्र जनतेला कळावं. ठीक आहे, चला हे थोडेसे पुरावे बाजूला ठेवू. पुन्हा एकदा भगवानगडाच्या अनुषंगाने 2-3 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. भगवानगडाच्या पायथ्याशी असलेली जी गाव आहेत तिथल्या अनेक ग्रामसभांनी ठराव घेतले की पंकजा मुंडेंना गडावरती यायला परवानगी द्यायला पाहिजे.
माझ्याकडे तर असा कुठला ठराव आलेला नाही किंवा त्या ठरावाचं काय करायचं हे त्यांनी निर्णय करावा. हा शासनाने जर ठरावाचा आधार घेऊन जर सरकारला वाटतं की त्या ठिकाणी परवानगी दिली पाहिजे तर ती परवानगी द्यावी ना, माझं काहीच म्हणणं नाही. त्याच्यात महंताची सहमती त्यांना घ्यायची असेल ते महंताची सहमतीही घ्यावी. आमचा महंताचाही संमत नाही, जे भाषण करायला परवानगी देणार नाही त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही, आणि जे भाषण करणार आहे त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही. आमचा संबंध फक्त भगवान गडाशी आणि भगवान बाबाशी एक भक्त म्हणून. आणि आम्हाला असं वाटतं की बाबांचं वैभव आम्ही सगळ्यांनी टिकवलं पाहिजे. एका क्षुल्लक कारणासाठी गडावरती भांडत नाही बसलं पाहिजे. पण एक आक्षेप जो महंतांचा होता, जो त्यांच्याही समर्थकांना कदाचित येतोय, परळीमध्ये गोपीनाथगड जो झाला ते कुठेतरी हर्ट झालं महंतांना, असं तुम्हाला वाटतं? तर मला या बाबतीत खरंच सांगू राहुलजी, या बाबतीत काही बोलायचं नाही. महंतांना काय हर्ट झालं आणि काय नाही झालं याच्या बाबतीत मी कसं बोलू शकतो? कारण महंतांनी ती भूमिका परळीतच घेतली होती की भगवानगडावरती आता राजकीय भाषण होणार नाही, ही जुनी भूमिका आहे. खरं मला नाही सांगता येणार, पण कदाचित ते गड लावल्यामुळं त्यांना हर्ट झाला असावं. मी नेमकं सांगू शकत नाही की ते कुठल्या गोष्टीमुळे हर्ट झालेत. पण आत्ता माझ्या दृष्टीने तो पूर्ण विषय संपलेला आहे. मला त्या बाबतीमध्ये काय पडायचं नाही, कोणी कुठला गड करावा आणखीन कुठला गड करावा. पण मग अशा दोन गोष्टी व्हायला पाहिजे होते का? गोपीनाथगड एक वेगळा आणि भगवानगड एक वेगळा, जो तिकडे जो आपल्या समाजासाठी म्हणून असलेलं जे महात्म्य आहे ते कायम राहील आणि राजकीय भूमिका इकडे घेतली जाईल, हे तुम्हाला योग्य वाटतं? नाही, आत्ताच्या प्रसंगाला धरून गेलं तर ते आत्ता जर संघर्ष टाळता येऊ शकत होता असा टाळता येऊ शकतो. त्यामुळे दोन गड आहेतच, एक भगवान गडाच्या नावाने, गोपीनाथ गडाच्या नावाने आहे. त्या बाबतीमध्ये ज्यांना निर्णय करायचा आहे आणि राजकीय भूमिका गोपीनाथ गडावर घ्यायची तर घेऊ शकतात, त्याच्यात काय, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय. या ट्रस्टचा विषय या ट्रस्टीने करावा, त्या ट्रस्टचा विषय निर्णय त्यांनी करावा. तुम्ही आम्ही का आहोत, भक्त आहोत, आपल्याला निर्णय करायचा अधिकार नाही आहे. मग असं का करतायत पंकजा? तुमचं काय मत आहे? इतकं जे रेटून नेण्याची भूमिका एक मंत्री म्हणून सुद्धा काय कारण असं? मी अनेक मागचे 3-4 वर्षाचे सोडले तर स्वर्गीय मुंडे साहेबांचे अनेक गडावरची भाषणं मी ऐकली आणि त्या प्रत्येक भाषणामध्ये स्वर्गीय मुंडे साहेब एक गोष्ट बोलायचे. कदाचित त्या भाषणाची सीडी सुद्धा तुम्हाला मिळू शकेल. भगवान गडावरून ज्यावेळेस भाषणाला मुंडे साहेब उठायचे त्यावेळेस एकच म्हणायचे की भगवान गडाचा शब्द हा माझ्यासाठी अंतिम राहील. आणि मला असं वाटतं की भक्त म्हणून प्रत्येकाने, भगवान बाबाचे खऱ्या भक्तांनी भगवान गड हा जपलाच पाहिजे. तुम्ही कुणा एकाला कुठलं नेतृत्व कुणाचं करायचं ते हे गडावून नाही झालं. स्वर्गीय मुंडे साहेब काम करताना संबंध राज्यात काम करून पुढे आले आणि त्या बाबतीत गडाचं वैभव टिकलं पाहिजे, ते पुढे गेलं पाहिजे, या मताचा मी एक भगवान बाबाचा खरा भक्त आहे. पंकजा तुमच्या बहीण आहे, आत्ताची त्यांची जी भूमिका आहे हे मी करणारच, हे असा स्वभाव त्यांचा पूर्वीपासून आहे की आत्ता हे अशा स्वरूपाचे बदल आहे? म्हणजे आज त्याचं उत्तर देणं संयुक्तिक नाही, त्याच्यामुळे मी त्या गोष्टीचं आज उत्तर देणार नाही. पण नक्कीच वेगळ्या कुठल्या प्रसंगामध्ये याचं मी उत्तर देईल. तुम्ही जाणार भगवानगडावरती? नाही, मी माझ्यासाठी राहुलजी ज्या दिवशी भगवान बाबाचं दर्शन असेल, ज्या दिवशी होईल त्या दिवशी माझ्यासाठी दसरा आणि दिवाळी आहे. माझ्यासाठी दसऱ्यालाच भगवान गडावर गेलं पाहिजे तर ठीक आहे, गेलं पाहिजे. सर्व समाज, सर्व भगवान बाबाचे भक्त तिथे एकत्र असतात. पण आजच्या एकूण परिस्थितीला मी जाणार म्हणलं तर त्याला वेगळी राजकीय, हे मी नाही जाणार म्हणलं तर वेगळं राजकीय. मी गेली 2-3 वर्ष मी आपलं माहूरच्या गडावरती दर्शनाला जातो. यावेळेस सगळ्या लोकांची भावना आहे की मी भगवान गडावरती दर्शनाला यावं, पण मी आणखीन काही निर्णय केला नाही. पण व्यक्तिगत मला ज्यावेळेस निर्णय घ्यायचा येईल त्यावेळेस माझं मन मला असं सांगतं की आपण बाबाचे खरे भक्त आहोत. भगवान बाबा ज्या दिवशी आपल्याला दर्शन देतील त्या दिवशीच आपला दसरा आहे, त्या दिवशीच दिवाळी आहे. थँक्यू सो मच नरेंद्र मुंडे साहेब. आणि तुम्ही थोडंसं रिझर्व बोलात, म्हणजे आम्ही जे तुमची भाषणं आता बघतो मॅच्युअर झालेली, वेल कंटेंटफुल, आणि एरवी जे तुम्ही इंटरव्ह्यूज देता ते आज थोडेसे रिझर्व दिसतात. मी त्याची कारणंही खूप वेगळी आहेत. परंतु एक मुद्दा महत्त्वाचा त्यांनी मांडला, महाराष्ट्रातल्या कुठल्याही मंत्र्यांनी अशी भूमिका घेऊन की जिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल ती भूमिका त्यांनी घ्यावी का? त्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांनी पाठबळ द्यावं का? आणि जर अशी भूमिका घेतलीच असेल तर तिथे भगवानगडावरती जे काय होईल त्याला कोण जबाबदार आहे? हे विरोधी पक्षनेत्याचं मत आहे. कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, परळी.
जिल्हा बीड.